नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे चाव्यांचा जुडगा जो आहे तो यामीला देत आहेत आणि तिला सांगत आहेत की हे बघ, ह्या ज्या चाव्या आहेत ना, याच्यामध्ये सगळ्या रूमच्या चाव्या आहेत, सगळ्या रूममध्ये जे कपाट आहेत त्या सगळ्याच्या चाव्या आहेत, घरातल्या तिजोरीच्याही चाव्या आहेत, असं यामीला सांगत असतात आणि म्हणत असतात की कसं आहे, बाबांची तब्येत ही ठीक नसते ना, त्यामुळं तुलाही या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत म्हणून तुलाही सांगून ठेवत आहे. कसं पुढे मागे गरज लागली तर तुला माहिती असलं पाहिजे, असं माझं म्हणणं असतं. यमुना मात्र जाम खुश होते, तिला मात्र खूप भारी वाटत असतं. ती म्हणत असते, काय माने एवढी मोठी गोष्ट मला सांगितली, घरातल्या कोणत्या चाव्या कशाच्या आहेत, काय आहे, कुठं ठेवल्या जातात, या सगळ्या गोष्टी तिने मला कशा काय सांगितलेत, हा प्रश्न मात्र यमुनाला पडलेला असतो. पण ती खुश होते, चला एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर दिली जाते ना, म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि ती त्या नजरेने त्या कपाटाकडे पाहत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं माझ्या डोक्यात वेगळा प्लॅन असतो म्हणून माने हे सगळं केलेलं आहे. यमुना मात्र शांतपणे तिथं उभी असते, हे सगळं पाहत असते. तिला छान वाटत असतं, माने आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि आपण खूपच लकी आहोत, या घरामध्ये सगळ्यात मोठा मान आपल्याला आहे असं तिला वाटत असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आता कावेरीला बोलवतात. कावेरी म्हणत असते की खरंच मी तुम्हाला ना थँक्यू म्हणायला आलेली आहे, तुम्ही एवढी मोठी लाख मोलाची गोष्ट यशला दिली आणि यशने मला ती गिफ्ट केलेली आहे. तेव्हा म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, एवढं सहजासहजी मी तुला हे सुख नाही मिळू देणार, काहीही झालं तरी यश माझं आहे आणि माझ्या यशसाठी मी हे सगळं केलेलं आहे, कारण यशला मी कधीच तुझं होऊ देणार नाही, त्यासाठी काहीही करावं लागलं तरीही माझी तयारी आहे असं बोलत असते. तेव्हा मला कावेरी म्हणत असते, म्हणजे तुम्ही? म्हणते की हो, मी जाणून बुजून केलेलं आहे हे सगळं, कारण मला यशला खुश करायचं होतं आणि यशला मिळवायचं आहे. असं त्या दोघींचं बोलणं चालू असतं. तेवढ्यातच यश तिकडून आलेला असतो. यश आलेला पाहून म्हणत असतात की यश ये रे. तेव्हा कावेरी तिचा सूर बदलते, कारण कावेरीलाही माझा राग आलेला असतो. ती खरं तर ती तिला थँक्यू म्हणायला आलेली असते, पण माने खूपच विचित्र पद्धतीने कावेरीला बोललेलं असल्यामुळं कावेरीकडे त्या नजरेने पाहत असते. खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात ते मात्र खूपच विचित्र असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता खुश झालेली असते. यश आलेला पाहून ती यशला म्हणते की अरे बरं झालं यश तू आलास, अरे तुला माहिती आहे का काय झालेलं आहे? तेव्हा कावेरी म्हणते की म्हणजे? तेव्हा म्हणते की अगं जा कावेरी, ती अंगठी घेऊन ये जा, तुझ्या मापाची करून आणायची आहे ना, मग तुझ्या मापाची करून आणता येईल, तू अंगठी घेऊन ये जाती. यश चाललाय सोनाराकडे, ती यमुनासाठी गिफ्ट आणायचंय ना त्याला, त्यासाठी तो चाललेला आहे, तू जाऊन घेऊन ये ती अंगठी. कावेरी रूम मध्ये जाते. कावेरीला माझा डाव काय आहे काहीच माहिती नसतं. बिचारी कावेरी रूम मध्ये जाते आणि अंगठीची शोधाशोध करते. अंगठीचा बॉक्स तिला सापडतो, तो बॉक्स घेते आणि ती येते. मात्र इकडे यश बरोबर गप्पा मारत असते. माझं चाललेलं असतं की ठीक आहे आणि यशला ती सांगत आहे. एवढ्यात कावेरी तिथे येते. म्हणते अगं काय कर माहितीये का, त्यातली जी अंगठी आहे ना ती बोटात घालून दाखव यशला, म्हणजे नक्की काय करायचंय ना ते यशच्याही लक्षात येईल, असं यशच्या बाबतीत सांगते. कावेरी मात्र ती अंगठीचा बॉक्स उघडते आणि तिला धक्का बसतो, कारण त्या बॉक्समध्ये अंगठीच नसते. कावेरी म्हणते असं कसं, या बॉक्समध्ये अंगठी का नाहीये? मग कावेरी विचार करू लागते. कावेरी म्हणते की नाही, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. यश म्हणतो काय झालं, घालून बघताय ना अंगठी ती? कावेरी म्हणते की नाही, याच्यामध्ये अंगठी नाहीये. यश म्हणतो काय, काल दिलेली अंगठी होती आणि कुठे गेली आज? तुम्हाला नीट ठेवता आलेली नाहीये का? कावेरी म्हणते नाही, मी या बॉक्समध्येच अंगठी ठेवली होती, मला नाही माहिती कुठे गेली ती, असं कावेरी यशला सांगू लागते. तेव्हा मात्र यश म्हणत असतो की नक्की काय झाले? म्हणते अगं असेल इथंच कुठतरी डाव्या उजव्या हाताने ठेवलेली, जा बघून ये जा, असं मुद्दामच कावेरीला सांगते. कावेरी मात्र पुन्हा ती अंगठी शोधायला कपाटाकडे जाते. कपाटामध्ये धावत जाऊन ती अंगठी शोधत असते, परंतु तिला कळतच नाहीये की असं काय झालं, अचानक अंगठी कुठं गायब झाली. तिच्याबरोबर यश आणि त्याचबरोबर दोघंही तिथं आलेले असतात. तेव्हा कावेरी अंगठीचा शोध घेत असते, हे यश स्वतः पाहतो. कावेरी म्हणते की मी रात्री इथंच ठेवली होती, काल तुम्ही मला दिली ना, तेव्हा ही अंगठी मी इथंच ठेवलेली आहे, मला नाही माहिती कुठे गेलेली आहे, असं कावेरी सांगत असते. तेव्हा मात्र यशने डोक्याला हात लावलेला असतो. यश म्हणत असतो की असं कसं, कुठे गेली अंगठी, अशी कशी घाय झाली, तुम्हाला नीट ठेवता आली नाहीये का, असं यश कावेरीला विचारू लागतो. तेव्हा कावेरी म्हणते की नाही यश, ही अंगठी ना मी इथंच ठेवलेली होती, मला नाही माहिती काय झालेलं आहे. तेव्हा म्हणते की अरे शांत हो यश, एवढं चिडू नकोस, एवढं काय त्याच्यामध्ये, मला माहिती आहे ती अंगठी म्हणजे तुझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, पण ठीक आहे ना, आता सापडत नाहीये, असेल कुठेतरी इथंच ठेवलेली डाव्या उजव्या हाताने,
कावेरीला मात्र संशय आलेला असतो की नक्कीच माने काहीतरी केलेलं असणार आहे आणि कावेरी माकडे पाहत असते. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की नाही, मी नव्हती काढली कपाटातून अंगठी, काल ठेवली ना आणून, ती तशीच ठेवलेली होती. मा म्हणत असते की शांत हो, कसं आहे तिनं विसरली असेल, कुठेतरी पडली असेल, तिच्याकडून काढली असेल तिने घालायला. कसं त्या अंगठीची किंमत तुला माहिती आहे ना रे, तिला कसं माहिती असेल ना, तिला काय माहिती की ती अंगठी तुझ्यासाठी किती महत्वाची होती, कारण ती अंगठी लहान असताना तुला मी दिलेली होती. या गोष्टीची जाणीव तिला कशी असणार आहे, असं बोलणं चालू असतं. त्याच वेळी इकडे यश म्हणत असतो की नाही मा, पण ती अंगठी कुठे गेली असेल, काय झालं असेल हे कळलं तर पाहिजेच ना. कावेरी म्हणते की नाही माहिती मला यश, मी खरंच सांगते, मी नाही काय केलेलं. आणि यशला मुद्दामच मा भडकवत असते कावेरीच्या विरोधात. आणि मग यश म्हणतो की मला काय माहित नाहीये. ठीक आहे, यश म्हणतो की बघू काय करायचंय ते, आणि यश रागातच तिथून निघून जाऊ लागतो. तेव्हा कावेरी यशला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण यश चिडलेला असतो. यश म्हणत असतो की असं कसा वेंधळेपणा करू शकता तुम्ही, एवढी महत्वाची अंगठी होती ती, तुम्हाला माहिती आहे ना किती महत्वाची होती, मग का असं कुठे टाकली तुम्ही, काय केलंय त्या अंगठीच्या बाबतीत. कावेरीला काहीच कळत नसतं की काय झालंय, कुठे ती अंगठी, काय झालेलं असेल. तेव्हा मा मात्र इकडे यशला समजवण्याचा प्रयत्न करत असते, म्हणजेच कावेरीच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत असते. ती अंगठी मी तुला दिलेली होती, तुझ्यासाठी महत्वाची होती. त्या अंगठीच्या बाबतीत कावेरीला काय माहिती असणार आहे ना त्याचं महत्व, तुला माहिती आहे ना, तुला दिलेलं मी पहिलं गिफ्ट होतं. पण ठीक आहे, माझंच चुकलं. खरं तर मी कावेरीच्या मापाची अंगठी आधीच बनवून आणायला हवी होती. मी ना ती अंगठी द्यायलाच नको होती, नाहीतर एवढं सगळं झालंच नसतं, असं मा बोलत असते. यश तिथून रागाने निघून जातो आणि मा मात्र कावेरीकडे खुन्नस देऊन स्माईल देते. तेव्हा मात्र कावेरीच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे. यश इकडे बाहेर अंगणात येऊन उभा असतो. कावेरी त्याच्या मागे येते, ती रडत असते. ती म्हणत असते की काय झाले, म्हणजे मला कळतच नाहीये की ती अंगठी मी कपाटात ठेवली होती. यशला जाऊन ती सांगू लागते, यश मला तुमच्याशी बोलायचं आहे. मी खरंच सांगते तुम्हाला, मी नाही हरवली ती अंगठी, मला नाही माहिती कुठे गेली. मी खरंच सांगते, तुमचा एवढा पण विश्वास नाहीये का माझ्यावरती. अहो मला माहिती आहे तुमच्यासाठी ती अंगठी किती महत्वाची होती, असं म्हणत कावेरी यशला बोलत आहे. तेव्हा मात्र यश म्हणत असतो, पण कावेरी हात जोडून यशची माफी मागत असते. ती म्हणते की मला माफ करा, मला खरंच माहीत नाहीये काय झाले, पण मी नक्कीच ती अंगठी तुम्हाला शोधून देईल. जोपर्यंत ती अंगठी मी शोधत नाही तोपर्यंत मी माझ्या पदराची मारलेली गाठ जी आहे ती सोडणार नाही, असं म्हणत कावेरीने पदराला गाठ मारलेली असते. आणि त्याचबरोबर ती सांगत आहे की आता मी अंगठी शोधूनच आणणार आहे. कावेरीने आता पण घेतलेला आहे की ती अंगठी शोधण्याचा, आणि एकदा का ती अंगठी मिळाली की मग मात्र कावेरी सगळ्यांचीच वाट लावणार असते. इकडे कावेरीला आठवत असतं, माने तिला सांगितलेलं असतं की मी तुला ती अंगठी कधीच मिळू देणार नाही, कारण तुला काय वाटलं एवढं सहजासहजी ते गिफ्ट मी तुला असंच आनंदाने दिले. ही गोष्ट कावेरीच्या लक्षात येते. यश म्हणतो, मला का सांगितलं नाही, सकाळी जर अंगठी हरवलेली होती तर मला सकाळी सांगायचं. तेव्हा यशला कावेरी सांगू लागते की माफ करा यश, माझ्याकडनं चूक झाली, इथून पुढे मी अशी कोणतीच गोष्ट लपवून ठेवणार नाही, त्या क्षणी तुम्हाला सांगेल, असं कावेरी यशला सांगते. आणि मग यश मात्र कावेरीला म्हणतो की ठीक आहे, आणि कावेरीला म्हणतो की माझा विश्वास आहे तुमच्यावरती, मला माहिती आहे तुम्ही असा वेंधळेपणा करणार नाही, आणि एवढ्या माझ्या सुंदर बायकोवर कोण रागवेल बरं, असं म्हणत यश आता प्रेमाने तिच्याशी बोलू लागतो. तेव्हा मात्र कावेरी म्हणते की ही पदराची गाठ जेव्हा मी अंगठी आणेल तेव्हाच सोडवणार आहे, असं कावेरीने सांगितलंय. आणि तेव्हा मात्र यश कावेरीकडे पाहतो. कावेरीने एवढं सगळं केलेलं आहे ही गोष्ट यशच्या सुद्धा लक्षात आलेली असते. म्हणजे आपणच तर कुठे कमी पडत नाहीये ना, आपण कावेरीवर अविश्वास दाखवला, ही गोष्ट आपली चुकली आहे का, असा विचार यशच्या डोक्यात सुरू असतो. कावेरी किचनमध्ये काम करत असते. मा डायनिंग टेबलवरती असते. तिथे पौर्णिमा येते आणि म्हणते की आज भाऊबीज ना, सगळी तयारी झालेली आहे. तेव्हा पौर्णिमाला मा सांगते की अगं बघ, माझ्याकडून विसरूनच राहिलं, ते कपाटामध्ये ना ते अंगठी वगैरे ठेवलेलं आहे ना ते घेऊन ये, कारण आपण औक्षणाचा तबक तयार करतो ना, आणि वेंधळेपणा नको करू. ह्या चाव्या बघ, या चाव्यांमध्ये सगळ्या कपाटाच्या चाव्या आहेत, त्यामुळे ह्या चाव्या आणून परत माझ्याकडे द्यायच्या आहेत, असं मा आवर्जून पौर्णिमाला सांगत असतात. कावेरी म्हणते, म्हणजे यशच्या कपाटाची पण चावी माकडे आहे, म्हणजे मी अंगठी कपाटातून काढलीच नव्हती, याचाच अर्थ मानेच काहीतरी केलेलं आहे, हे कावेरीच्या डोक्यात क्लिक होतं. पण डायरेक्ट जाऊन आपण बोलायचं कसं, हाही तेवढाच मोठा प्रश्न असतो. जर डायरेक्ट जाऊन आपण बोललो तर त्यांना राग येईल, हे कावेरीला कळतं. कावेरी म्हणते की नाही, मला विचार करावा लागणार आहे, नक्की काय झालेलं असेल या गोष्टींचा, कारण जर असं काही घडलेलं असेल
आणि ती अंगठी माने घेतली असेल तरीही शोधावी तर लागणारच आहे. कावेरी माकडे येते आणि म्हणते मला तुमच्याशी बोलायचंय. तेव्हा मा म्हणते की काय झालं. तेव्हा कावेरी म्हणते की ती अंगठी. तेव्हा मा सांगू लागते की तुला जे काही बोलायचं आहे ना ते स्पष्टपणे बोल, कारण तुला असं वाटत असेल मग जे काही आहे ना तुझ्या मनात ते स्पष्टपणे बोलून मोकळी हो. तेव्हा कावेरी म्हणते म्हणजे त्या कपाटाच्या चाव्या तुमच्याकडे होत्या आणि ती अंगठी तुम्ही काढली कपाटातून. तेव्हा मात्र मा म्हणते की हो बरोबर आहे. आता कसं ओळखलंस. तुला काय वाटलं माझा यश सहजासहजी मी तुझा झालेला पाहिल. अजिबात नाही, कारण माझा यश तुझ्या तावडीतून मी त्याला सोडवणार. त्यासाठी साम दाम दंड भेद काही वापरायची गरज पडू दे, पण यश हा तुझ्या तावडीतून सुटलेला असेल. हे जे काही गोड गोड बोलणं वगैरे जे काही असतं ना ते स्वतःजवळ ठेवायचं. यशला असली नाटकं करून तू फसवले, पण मला तू फसवू शकत नाही. ही सुलक्षणा आता बदलली. पहिलं तत्वांशी अजिबात तडजोड करत नव्हती, पण आता तुझ्यामुळं त्या गोष्टींची ही सवय लागलेली आहे, असं मा बोलत असतात. तेव्हा मात्र कावेरी माकडे पाहत असते. मा स्पष्टपणे सांगते की हो मला माहिती आहे की मी काय केलेलं आहे आणि ती अंगठी मीच तुझ्या कपाटातून काढलेली आहे. थोडक्यात काय तर कावेरीच्या कपाटातून ती अंगठी चोरलेली आहे असाच त्याचा अर्थ होतो. इकडे माने स्पष्टपणे सांगितले आणि कावेरीला सांगितले की शोधून दाखव ती अंगठी, बघूया सापडते का तुला. इकडे यमुना मात्र आता बोलत असते, ती लिस्ट करत असते. तेव्हा तिथे येते ती अमृता म्हणते काय करते तू यमीताई. तेव्हा ती सांगते की काय नाही ग, लिस्ट बनवते, कोणाकडून काय काय घ्यायचंय त्याची. अमृता म्हणते भारी ग, नाही भाऊबीजेला काय काय घ्यायचंय. मग यमुना सांगू लागते यशला मी यावेळेस अंगठी मागितली आणि यशने जर मला ते दिलं नाही गिफ्ट तर मी त्याच्याकडून पैसे घेईल आणि मला जे हवंय ना ते मी घेईल. त्यानंतर मी उदयदादाकडून ना मोठं गिफ्ट घेणार आहे यावेळेस. कसं आहे माहिती आहे का, 2 वर्ष उदयदादा नव्हता ना, मग 2 वर्षाची भाऊबीज एकदाच वसूल केली पाहिजे, म्हणून मी त्याच्याकडून मोठं गिफ्ट घेणार आहे. आणि त्याचवेळी संदीपकडून काय घेणार, अगं देईल तो पाकिटात 500 रुपये टाकून, दुसरं काय देणार आहे असं अमृताला यमुना सांगते. त्याचवेळी मा तिथे त्याने म्हणते तुला कळतं का गं, म्हणजे प्रत्येक जण आपल्या बहिणीसाठी जे करतं ते वेगळं असतं आणि आता तू जे काय करतेस पैशामध्ये तोलते त्याला, नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात, काय आहे हे सगळं चुकीचं हे पूर्णपणे असं बोलणं दोघींचं चालू आहे. आणि माने त्या दोघींना चांगलंच खडसावलेलं आहे. तेवढ्यात कावेरी येते, यश तुम्ही कुठे आहे, यश या, यश बाहेर या असं म्हणत बोलवत असते. सगळेजण जमा झालेले असतात. सगळेजण म्हणत असतात काय झालं. कावेरी यशला म्हणते की यश अंगठी सापडली. आणि मग मात्र मलाही प्रश्न पडतो की हिला अंगठी कशी सापडली, नक्की काय झालं. त्यावेळेस यश म्हणतो मला खात्री होती कावेरी, पण कुठं होती अंगठी. कावेरी म्हणते अहो ती कपाटाखाली गेली होती, मग सापडली आता मला. यश म्हणतो की चला. कावेरी म्हणते की ही घ्या अंगठी तुमच्या हातामध्ये घाला. तेव्हा कावेरीला यश म्हणतो की नाही या अंगठीवरती तुमचा, यश कावेरीला म्हणतो की नाही या अंगठीवरती तुमचाच अधिकार आहे आणि मग आता ती पदराची गाठ सोडा असं म्हणत यश स्वतःच्या हाताने कावेरीने पदराला मारलेली गाठ असते ते सोडत असतो आणि त्यातलाच धागा काढून घेतो, त्या अंगठीला गुंडाळतो आणि तिला देतो आणि सांगू लागतो की हे बघ आता ही अंगठी आपल्या नात्यासारखी घट्ट झालेली आहे, ती कधीच निसटणार नाही. आणि त्याच वेळी यश सांगत असतो की आता काळजी करायची अजिबात गरज नाही. त्याच वेळी इकडे कावेरी ती गाठ सोडते. यशने त्याचा धागा काढून घट्ट बांधलेला असतो आणि इकडे अंगठी पुन्हा कावेरीच्या बोटात घातलेली आहे. तेव्हा मात्र अमृता त्याचबरोबर घरातले सगळेजण तिथं पाहत असतात आणि त्याचबरोबर सगळ्यांना धक्का बसलेला असतो. पण यमुना मात्र म्हणत असते की ही अंगठी हिला कशी सापडली. म्हणजेच माने जेव्हा चाव्यांचं सांगितलेलं होतं तेव्हाच माने एक गोष्ट केलेली होती, ती म्हणजे यमुनाला यशच्या कपाटातील ती अंगठी काढून आणायला सांगितलेली होती. पण कावेरीने हुशारीने ती अंगठी शोधून काढलेली आहे आणि यशने सर्वांच्या समोर तिच्या बोटात घालत तिला तो मान तिचा मिळवून दिलेला आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अमृता चिकूला पेढा भरवत असते. कावेरी तिथे जाते आणि म्हणते काय भरवतेस तू, माझ्या मुलाला जर असलं काही भरवलंस तर गाठ माझ्याशी आहे. कावेरी खूप भडकलेली असते आणि अमृताला धक्का देते, तो पेढा खाली पडतो. तेवढ्यात मा तिथे येते आणि अमृता रडायचं नाटक करते. अमृता म्हणते की बघितलं का मावशी, मी ना चिकूला पेढा भरवत होते तर हिने माझा हात झटकवलेला आहे आणि मला बाजूला केलेला आहे.
तेव्हा मात्र मा म्हणत असते की काय झालं नक्की. तेव्हा अमृता सांगते की हो, त्या पेड्यामध्ये हिने काहीतरी मिसळलेलं आहे, म्हणून मी तिला ते करू दिलेलं नाही. तेव्हा मा म्हणते की बरोबर आहे, पण मला तुला एक गोष्ट विचारायची आहे की हा पेढा जो आहे तो मी आता खाऊन दाखवणार आहे आणि कळेल मग तुझा विश्वास खरा का माझा विश्वास खरा. कावेरीने तर अमृताची वाटच लावलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.